आपण पाहतोय हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातून हत्तरकी कुटुंबाचे शिवशंकर उर्फ अप्पी हत्तरकी जे आहेत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आपण पाहतोय हत्तरकी घराणं जे आहे या हलकर्णी भागामध्ये किंवा या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचं इथं खूप काम आहे आणि आपण पाहतोय शिवशंकर हत्तरकी यांच्या प्रचारासाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या खालच्या जो 2 सीट आहेत म्हणजे गणातल्या जो 2 सीट आहेत त्या सीटांसाठी आपण पाहतोय हत्तरकी कुटुंबाच्या ज्या दोन्ही सुना आहेत या दोन्ही सुना या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। पायला भिंगरी बांधून प्रचार करताना या दोन्ही दिसत आहेत। पहिल्यांदा आपण विश्व बँकेच्या ज्या संचालिका आहेत त्या हत्तरकी मॅडम त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल ताई, हलकर्णी भागामध्ये खास करून हत्तरकी कुटुंबाचा खूप मोठा प्रभाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि तुम्ही प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटते जनता या हलकर्णी परिसरातील तुमच्या बाजूने कशी राहतील? खूप चांगला प्रतिसाद आहे। एक आठवडा झाला आम्ही फिरायला लागलोय, तर सगळ्यांच्याकडून कुठलंही दुमत नाहीये आणि सगळेजण ठाम आहेत की घड्याळ चिन्हाला निवडून आणणार म्हणून। आणि आपल्या हत्तरकी कुटुंबाच्या कामाचं जर बोलायचं झालं तर मागच्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या सासूबाई श्रीमती रेखाताई हत्तरकी उभारल्या होत्या, तर त्यांनी मतदारसंघात कुठलंही गाव त्यांनी सोडलेलं नाहीयेत। सगळ्या गावात त्यांनी फंड गोळा करून इथं निधी गोळा करून त्यांनी विकास कामं केलेली आहेत आणि ह्याच विकास कामाच्या धर्तीवर ह्याच बेसिसवर आम्ही पुन्हा ह्या जिल्हा परिषदमध्ये उतरलो आहोत आणि ह्या निमित्ताने आम्हाला अजूनही ही विकासाची जी कामं आहेत, जी विकास गंगा आहे ती थांबवायची नाही आहे, पुढे घेऊन जायची आहे। आणि त्यासाठीच मी सगळ्या बसर्गेकरांना किंवा ह्या जिल्हा परिषद आपल्या मतदारसंघातील सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला ह्या जनतेची सेवा करायला संधी द्यावी आणि पुन्हा एकदा अप्पी हत्तरकी आणि रूपा केसरोडी ज्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत इकडं, त्यांना प्रचंड मताने निवडून आणावी आणि आम्हाला अनेकदा इथली विकास कामांना करायला पुन्हा एकदा संधी द्यावी ही विनंती करते। एक वेळ संधी द्या असं संचालिका सौ हत्तरकी यांनी सांगितलेलं आहे। तर कविता हत्तरकी आहेत, शिवशंकर हत्तरकी यांच्या त्या सौभाग्यवती आहेत, त्या देखील या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार करताना दिसत आहेत। काय सांगताय कविता ताई, साहेब निवडणुकीला उभारलेले आहेत, पहिलीच निवडणूक आहे साहेबांची, अनेक वर्षांचं समाजकारण राजकारणाचा वारसा आहे तुमच्या कुटुंबाला आणि कशा पद्धतीने लोक या जिल्हा परिषदला तुमच्या साहेबांच्या मागे उभे राहतील? प्रतिसाद तर अतिशय चांगला आहे आणि मजबूत आहे सगळं। आणि आता राजकुमार साहेब आपले लाडके नेते जे त्यांचं राजकारण अगदी स्फटिकासारखं स्पष्ट होतं आणि त्यांचं जे राजकारण होतं ते समाजकार्यासाठी होतं आणि हेच पॅटर्न जे आहे ते शिवशंकर हत्तरकी फॉलो करणार आहेत। ह्याच्यासाठी गावाच्या व लोकांच्या विकासासाठी आपल्याला त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं हे आपल्या सर्वांची जबाबदारी पण आहे आणि नैतिक जबाबदारी असल्यामुळं सर्वांनी आपल्याला पाठिंबा द्यावं हेच एक विनंती करते। जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इतर पक्षाचे सुद्धा उमेदवार उभे राहिलेले आहेत, त्यांच्या आव्हानाकडे किंवा त्यांच्याशी तुमचा थेट सामना होते, कसं पाहता याकडे? सगळे आहेत चांगले, पण हत्तरकी साहेबांना कसं त्यांच्या आजोबांपासून ते वडिलांपर्यंत जे राजकारणचं शिक्षा मिळालेली आहे, अगदी रक्तात त्यांच्या राजकारण असल्यामुळं, पण जे राजकारण आहे ते फक्त समाजकार्यासाठी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांना काय ते राजकारण हे नवीन नाही आहे, पण लोकांसाठी त्यांनी पुढे येणार आहेत आणि त्यांच्या विकासासाठी पुढे काम करतील। इतर उमेदवार जे आहेत त्यांच्या तुलनेत साहेब बेस्ट कसे वाटतात आपल्याला? अगदी घरोघरी त्यांनी सगळ्यांना जाऊन भेटायला लागलेत, पोचायला लागलेत, सगळ्यांच्या मनात आहेत। त्यांनी आधीपासून हत्तरकीत वहिनी साहेब त्यांचे सुपुत्र म्हणून आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांनी किती काही कार्य केलेले आहेत, ह्याच्यामुळं लोकांचा चांगला मजबूत पाठिंबा आहे। श्वेताताई आणि कविताताई ह्या दोन्ही सुना आहेत हत्तरकी कुटुंबाच्या आणि या दोन्ही सुना शिवशंकर हत्तरकी यांचा प्रचार करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी ह्या फिरताना दिसत आहेत। जी हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील जी गावं आहेत या गावांच्या मधून मतदारांना, जनतेना आव्हान करताना, अजेंडा सांगताना दिसत आहेत। हत्तरकी कुटुंबाचं जे काम आहे ते आजकालचं नसून अनेक पिढ्यानपिढ्यांचं काम आहे, चांगलं काम आहे। त्यांच्या माध्यमातून या परिसराचा, या मतदारसंघाचा विकास झालेला आहे, ही लोक विसरणार नाहीत आणि यंदाच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवशंकर हत्तरकी आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना म्हणजेच जे काही राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आहेत म्हणजेच राष्ट्रवादीच्या घड्याळाला निवडून देतील आणि पुन्हा विकास करण्यासाठी या हत्तरकी कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी देतील असं मत आज या प्रचार फेरीनंतर कविताताई आणि श्वेताताईंनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे।